लोकशाहीच्या उत्सवाचं पहिलं पर्व हे आजपासून सुरू होतंय। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 आणि देशातील 102 मतदारसंघांमध्ये आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडतोय। महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतीये। या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, राजू पारवे यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। तर देशामध्ये 21 राज्यातल्या 102 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू होतीये। भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी असा हा थेट सामना होणार आहे। संपूर्ण देश आजच्या या पर्वाला आता तयार झालेला आहे। राज्यातल्या 21 राज्यांमधल्या 102 जागांसाठी आज ही निवडणूक प्रक्रियेतला पहिला टप्पा पार पडतोय आणि त्याची सुरुवात आता होतीये। महाराष्ट्रामध्ये 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे। लोकसभेतल्या निवडणूक प्रक्रियेतला हा पहिला टप्पा आज पार पडतो आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। सर्वांचं लक्ष आजच्या टप्प्यामध्ये आहे ते नागपूरकडे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार, त्याचप्रमाणे प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, राजू पारवे यांच्या लढतीकडे यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। आज या सर्व नेत्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे। त्यामुळे आज या मतदारसंघातली जनता नेमका कौल कोणाला देते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। देशामध्ये आज 102 जागांसाठी निवडणूक होतीये, मतदान होणार आहे। 21 राज्यांमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेतला हा पहिला टप्पा मतदानाचा आज राबवला जातोय।